नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की गुजरात राजस्थानच्या बाउंड्रीवर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून या ठिकाणी बांगलादेशच्या भागामध्ये सुद्धा चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोकण विभागाव्यतिरिक्त इतर कुठेही मोठ्या पावसाची शक्यता दिनांक 17, 18, 19, 20, 21 आणि 22 तारखेला नाही। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी येत राहतील, पण कुठेही सर्वदूर असा मोठा पाऊस होणार नाही। मोठा पाऊस सुद्धा होईल, पण एखाद्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होईल तर जिल्ह्यात होणार नाही, एका तालुक्यात होईल तर बाजूच्या तालुक्यात होणार नाही, असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। ज्यांची पेरणी झाली आहे त्या शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, कारण लवकरच हा खंड जास्त मोठा नाही, लवकरच पुन्हा पावसाला सुरुवात होईल। पण ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिली आहे त्यांनी थोडंसं थांबावं, अजून थोडासा पाऊस पडू द्यावा, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा होता 17, 18, 19, 20, 21 आणि 22 तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। आणि हो, जर पावसाळ्यामध्ये अचानक काही अपडेट आला, अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।